नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला 57वा पार्ट आहे आजचा. तर त्यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूविषयी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे युवराज सिंग, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर यांचं हे बुक आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक. अशा प्रकारे हे पुस्तक आहे, जे की त्यांच्या लाईफ मधील जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा त्यांना कॅन्सर झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कमबॅक कसं केलं, तर याविषयी सविस्तर माहिती त्या बुकमध्ये आहे. तर बघा, आता दुसरे आहेत सौरभ गांगुली. तर सौरभ गांगुली यांचं देखील एक आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे ए सेंचुरी इज नॉट इनफ, माय रोलर कोस्टर राईट टू सक्सेस. अशा प्रकारे सौरभ गांगुलीचं बुक आहे. तसंच अनिल कुंबळेचं पण एक बुक आहे, तर वाईड अँगल कॅन्डिड मोमेंट्स फ्रॉम माय प्लेइंग डेज. अशा प्रकारे हे त्यांचं बुक आहे. तसंच राहुल द्रविड यांचं कोणतं आहे? तर राहुल द्रविड यांचं द नाईस गाय हू फिनिश्ड फर्स्ट. अशा प्रकारे त्यांचं बुक आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, जॅक मा हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर जॅक मा हे अलिबाबा या कंपनीशी संबंधित आहेत. तसंच अलिबाबा कंपनीची सुरुवात कधी झाली होती? तर हिची झाली होती 1999 साली. तसंच फ्लिपकार्ट जी कंपनी आहे, तर फ्लिपकार्टचे संस्थापक कोण आहेत? सचिन बन्सल व बिनी बन्सल. हे नाव लक्षात असू द्या, खूपदा क्वेश्चन आलेला आहे. सचिन बन्सल व बिनी बन्सल हे त्याचे संस्थापक आहेत. आणि फ्लिपकार्टची स्थापना केव्हा झालेली? तर ती झालेली 2007 साली. तसंच ॲमेझॉन जी कंपनी आहे, तर ॲमेझॉन कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर ती झालेली 1994 साली. आणि तिचे संस्थापक आहेत जेफ बेझोस. हे नाव लक्षात असू द्या, स्थापना वर्ष देखील लक्षात असू द्या. तसंच वॉलमार्ट जी कंपनी आहे, तर वॉलमार्टची स्थापना झालेली 1962 साली. 1962 साली तिची स्थापना झालेली आहे. आणि त्याचे संस्थापक आहेत सॅम ऑल्टन हे त्याचे संस्थापक आहेत. संस्थापक आणि त्याची स्थापना वर्ष आपण इथे दिलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला, जेणेकरून अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतात. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, दी वाईन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख कोणत्या शहराची आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, नाशिक. तर बघा, दी वाईन म्हणजेच जे नाशिकमध्ये तब्बल 52 वाईन कंपन्या आहेत. आणि तसंच तिथे द्राक्षाचं उत्पादन पण खूप जास्त प्रमाणात होतं. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, कोणते राज्य स्वतःचे जलधोरण असणारे पहिले राज्य आहे? तर जलधोरण स्वतःचे असणारे पहिले राज्य आहे मेघालय, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IMFची स्थापना कधी झाली? तर IMFची स्थापना झालेली आहे 1945, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, 1945 म्हणजे 27 डिसेंबर 1945ला याची स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC येथे, जे की अमेरिकेत आहे, अमेरिका. तसंच IMFचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो, म्हणजे तो देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर IMFचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. अशा प्रकारे त्याचा लॉंग फॉर्म आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं त्याला मराठीत म्हटलं जातं. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, काश्मीर्स अनटोल्ड स्टोरी डिक्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, इक्बाल चंद मल्होत्रा हे त्याचे पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. त्या अगोदर हे चॅनलचं नाव लक्षात असू द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करत चला, तसंच लाईक देत चला जर व्हिडिओ आवडत असतील तर. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? तर क्षयरोगासाठी वापरलं जाणारं औषध आहे डी ऑप्शन, स्ट्रेप्टोमायसिनचा वापर क्षयरोगासाठी केला जातो. तसंच पेनिसिलिन जे औषध आहे किंवा पेनिसिलिन जे आहे, ते जीवाणूमुळे जे आजार होतात किंवा जीवाणूमुळे होणाऱ्या संसर्गावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनचा यूज केला जातो.
8 नंबरचा क्वेश्चन पाहता, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर बघा, जी व्यक्ती निरोगी आहे त्याचं शरीराचं तापमान हमेशा मेंटेन असतं. तर ते किती असतं? तर ते असतं 37°C, म्हणजेच डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष्य जे आहे ते लसीकरण, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर लसीकरणासाठी हे मिशन इंद्रधनुष्य चालू केलं होतं आणि त्याचा उद्देश काय होता? तर 2 वर्षाखालील बालके व त्यांच्या मातांना 7 प्रकारच्या लसी देऊन त्यांचं रोगापासून बचाव करण्यासाठी हे मिशन इंद्रधनुष्य चालू केलं होतं. काय? तर हे लक्षात असू द्या, 2 वर्षाखालील बालके आणि त्यांच्या माता यांच्यासाठी हे लसीकरण प्रोग्राम चालू केलेला आहे. तर बघा, त्याच्यात 7 प्रकारच्या लसी दिल्या जायच्या. 7 प्रकारच्या लसी कोणत्या? तर किती प्रकारच्या लसी दिल्या जायच्या हे पण लक्षात असू द्या. तर 7 प्रकारच्या. तर त्या कोणत्या? तर बघा, तर एक आहे घटसर्प, दुसरा आहे डांग्या खोकला, तिसरा आहे धनुर्वात, तसंच चौथं पोलिओ, नंतर 5 आहे क्षयरोग, नंतर 6 आहे देवी आणि 7 नंबरचे आहे कावीळ, त्यालाच आपण हेपॅटायटिस बी असं देखील म्हणतो. तर अशा प्रकारे 7 आजारावर या मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण केलं जायचं आणि ते कोणाला? तर 2 वर्षाच्या आतील बालके आणि त्यांच्या मातांना. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, विक्रम साराभाई यांना डॅश डॅशचे जनक मानले जाते. तर बघा, आता विक्रम साराभाई जे आहेत त्यांना अंतराळ कार्यक्रम, म्हणजेच डी ऑप्शन आपलं बरोबर आहे, अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानलं जातं. तर बघा, विक्रम साराभाई यांचं पूर्ण नाव पण लक्षात असू द्या, विक्रम अंबालाल साराभाई हे त्यांचं पूर्ण नाव आहे. कधी कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, साराभाई हे त्यांचं पूर्ण नाव लक्षात असू द्या. तसंच भारतीय हे काय होते? भौतिकशास्त्रज्ञ देखील होते, तसंच खगोलशास्त्रज्ञ देखील होते, तसंच ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे त्यांना पितामह म्हणून देखील ओळखलं जायचं आणि भारताचा अंतराळ युगाचे त्यांना शिल्पकार म्हणून देखील ओळख होती. शिल्पकार कशाचे? अंतराळ युगाचे हे शिल्पकार देखील होते. अशा प्रकारे हे 4-5 ज्या फॅक्ट्स आहेत त्यांच्या संदर्भात, तर त्या तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, पुढीलपैकी कोणाला राष्ट्रसंत असेही म्हटले जाते? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना यांना म्हटलं जायचं, म्हणूनच आपलं सी ऑप्शन करेक्ट आहे. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं असल्यामुळे आपण इथे त्यांचं पूर्ण नाव पण सांगत आहे की माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, संविधानाचे 10वे परिशिष्ट डॅश डॅशशी संबंधित आहेत. तर संविधानाचे जे 10 परिशिष्ट आहेत ते कमीत कमी त्यांचे हेडलाईन तरी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या परिशिष्टामध्ये काय आहे, दुसऱ्यामध्ये काय आहे, अशा प्रकारे जे परिशिष्ट आहेत 12, तर त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या. तर बघा, आता 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतरबंदी संदर्भात इन्फॉर्मेशन आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. तर जे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे तर ते राज्यसभा या नावाने ओळखलं जातं, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून लोकसभा हे आहे कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे आणि वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. तर राज्यसभा हे स्थायी सभागृह म्हणजे ते कधी बरखास्त होत आणि त्यांचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, परंतु दर 2 वर्षांनी त्याच्यातले काही सदस्य निवृत्त होत असतात. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, तुंगभद्रा आणि भीमा नदी डॅश डॅशच्या उपनद्या आहेत. तर तुंगभद्रा आणि भीमा नदी ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतात लिंगराज मंदिर कोठे आहे? तर लिंगराज मंदिर हे भुवनेश्वर, जे की ओडिशा राज्य आहे, ओडिशा त्याची राजधानी आहे. ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे आणि भुवनेश्वर येथेच लिंगराज मंदिर आहे. हे मंदिर काय आहे? तर शिवाला, म्हणजे शिवभक्त जे असतात त्यांना माहीत असेल, तर शिवाला अर्पण असणारं हे मंदिर आहे
म्हणजे समर्पित आहे आणि ते एक हिंदू मंदिर आहे. तसंच ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे ते आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश होते हरिलाल जे कानिया. हरिलाल जे कानिया यांचं पूर्ण नाव काय? तर हरिलाल जे की सुंद. जेचं लॉंग फॉर्म बघा, जे की सुंद. जे की सुंद म्हणजेच हरिलाल जे की सुंद कानिया हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि आता बघा हे झाले पहिले मुख्य न्यायाधीश, परंतु सध्या कोण आहेत? तर सध्या आहेत 50वे मुख्य न्यायाधीश, जे की त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. आणि हे कितवे असं पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून ते लक्षात असू द्या की ते आहेत 50वे. आता पुढचा क्वेश्चन पहा, जयपूरमध्ये हवा महल कोणी बनवला? तर जयपूरमध्ये जो हवा महल आहे तो महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी बनवलेला आहे. तो कधी झालं तर त्याचं काम? तर ते झालं होतं 1799 मध्ये हा हवा महल बांधलेला आहे. कोणी? सवाई प्रताप सिंग यांनी. आता हवा महल खालीलपैकी कोठे आहे असा पण प्रश्न येऊ शकतो, तर तो आहे जयपूरमध्ये. आणि जयपूर कुठे आहे? तर राजस्थान या राज्यात. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले आहे? तर मूकनायक हे नियतकालिक आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यात आहे, हे पण माहिती असू द्या. आणि तो तालुका आहे विक्रमगड, म्हणजेच डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता, शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती आहे? तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मराठा साम्राज्य होतं त्याची राजधानी होती रायगड, जे की आता रायगड जिल्हा म्हणून ओळख आहे. आणि रायगड येथे खूप मोठा किल्ला देखील आहे. तीच छत्रपती शिवाजी महाराजांची साम्राज्याची राजधानी देखील होती. तर पुढचा क्वेश्चन पहा, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशांची अधिकृत भाषा आहे? तर फ्रेंच भाषा जी आहे ही भारतातलं जे केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी, तर त्याची ही अधिकृत भाषा आहे. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. बघा इथून पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आपले करंटचे क्वेश्चन असणार आहेत. तर 22 नंबरचा क्वेश्चन, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर सॅम पित्रोदा. म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ह्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही संदर्भात हे पुस्तक आहे. नंतरचा क्वेश्चन पहा, कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष गटाचे कोणत्या भारतीय खेळाडूने विजेतेपद पटकावलेले आहे? तर अशा प्रकारचं विजेतेपद पटकावले थारुन मन्नेपल्ली. म्हणजेच बी ऑप्शन आपला करेक्ट आहे. बघा हे अगदी रिसेंट जे झालेलं आहे करंट अफेअर, तर त्याच्या संदर्भात हे क्वेश्चन आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, श्रीनिवास पालिया यांची कोणत्या उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्रीनिवास पालिया जे आहेत त्यांची विप्रो उद्योग समूह जो आहे याची सीईओ पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, पीटर पेलेग्रिनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर पीटर पेलेग्रिनी जे आहेत यांची स्लोवाकिया, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, इथले राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. बघा हे करंटचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. करंटचे क्वेश्चन कसे वाटतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडत असतील तर एक लाईक देत चला. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली आलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे? तर सिटवे बंदर जे आहे ते म्यानमार या देशाचे आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता, भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर बघा जे आपलं इलेक्शन कमिशन आहे त्याने भारताची निवडणूक कशी स्वतंत्र व्हायला पाहिजे, निष्पक्ष व्हायला पाहिजे, तसंच पारदर्शक पण असली पाहिजे, यासाठी सुविधा हे पोर्टल चालू केलेलं आहे. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलेल्या 2024साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अशा प्रकारे व्यवसाय पर्यावरण क्रमवारी जी आहे त्याच्यामध्ये सिंगापूर हा देश प्रथम स्थानावर आहे. म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, युनोद्वारे जैवविविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या
कार्यकारी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बघा युनो जे आहे युनायटेड नेशन, तर त्याद्वारे जैवविविधता संमेलनाचे सचिवालयाचे कार्यकारी सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे डी ऑप्शन एस्ट्रिड शोमेकर यांची. म्हणजेच डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशातील निंगबो येथे सुरू होत आहे? तर बघा आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती चीन येथील निंगोबो येथे सुरू होत आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन जीकेचे अँड 10 क्वेश्चन करंट अफेअरचे पाहिलेले आहेत मित्रांनो. आणि आज सायंकाळी 5 वाजता तुम्हाला मराठीचा व्हिडिओ देखील भेटणार आहे. तर आपलं व्हिडिओमध्ये जे आपण एक्सप्लेनेशन करतोय ते तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. आणि अशाच प्रकारचे जर वेगवेगळ्या सब्जेक्टवर वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसंच याची PDF वगैरे हवी असेल आणि म्हणजे डेलीच्या अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.